सत्य सर्प कुठेतरी 6 महिन्यापूर्वी म्हणा, वर्षापूर्वी म्हणा, आणि कुठं वारुळावर, कुठं विहिरीवर, झाडावर कुठं सर्प पाहिला असेल, काय झालेलं आहे, कुठं सर्प पाहिला आणि आपल्या नेत्रदोषामुळे आणि रज्जू आपल्याला त्या रजीच्या ठिकाणी तोच सर्प या ठिकाणी दिसतो. कारण नेत्रात काय आहे, दोष म्हणजे मंद, म्हणजे बरोबर दिसत नाही, डोळ्यानं बरोबर दिसत नाही, अशा माणसाच्या ठिकाणी डोळ्यात जो दोष आहे आणि तोच सर्प काय झालेला आहे, या दोरीवर दिसला. म्हणजे ते ठिकाण वेगळं, वारुळ दिसत नाही, झाड दिसत नाही, काही नाही, भिंतीच्या आड सगळं असून पण तोच सर्प फक्त केवळ सर्प, ते स्थान दिसत नाही. जिथं आपण सर्प पाहिला कुठं, वारुळा हे का नाही, किती महिन्यापूर्वी, 6 महिन्यापूर्वी म्हणा, वर्षापूर्वी म्हणा, पण तोच सर्प काय झालेला आहे, आपल्याला दोरीवर दिसला. कशामुळं, नेत्रात दोष. हे लक्षात ठेवायचं, नेत्रात दोष आणि अन्य ठिकाणी असलेला सर्प, अन्य ठिकाणी म्हणजे कोणत्या तरी ठिकाणी त्या सर्पाचं ज्ञान, त्या सर्पाचं फक्त ज्ञान, आणि ते ठिकाण दिसत नाही. पोटाला ठिकाण नाही, पूर्वी पाहिलेला सर्प वारुळ त्या वारुळावर होता, ते ठिकाण दिसत नाही. ते ठिकाण म्हणजे फक्त सर्प केवळ इथं दिसतो. कशामुळे, नेत्रदोषामुळे. नेत्रात दोष आणि अन्य ठिकाणचा सर्प या ठिकाणी दिसतो. तो सत्य सर्प. कोणता सर्प, सत्य सर्प पाहिला, सत्य सर्प तिथं दिसतो. म्हणजे आता सत्य सर्प म्हटल्यानंतर आपल्याला हाही काय सुद्धा जगत सत्य समजतं. याच्यावर काय म्हणायचं, जगत सत्य, जगत सत्य आहे असं समजतं. मग तेच जगात इथं दिसतंय. तसं हा दृष्टांत की तो सर्प वारुळाच्या ठिकाणी असलेला रज्जूवर आपल्याला नेत्रदोषामुळे दिसतो. म्हणजे अन्य ठिकाणी दिसणं हे प्राच्य नायकाचं काय आहे मत. महाराज आपल्याला सर्प वारुळावर पाहिला, हो, मग तो दोरीवर दिसला, हो, ते पाहिलेले संस्कार असल्यामुळे दिसला. संस्कार मानत नाही हा, तोच सर्प इथं दिसतो. सत्य संस्कार हे आख्यातीवादी संस्कार मानतात. नाही पण मग आपल्याला ती जागा बी दिसते ना, जागा नाही, जागा दिसत नाही म्हणतो, जागा नाही दिसत. याचं मत असेल, जागा नाही दिसत, जागा ती जागा दिसत नाही, ते स्थान दिसत नाही, अन्य स्थान येते. तोच सर्प मानतो हा, फक्त सर्पच त्याला दिसतो. सर्पाचं ज्ञान, वारुळ दिसत नाही, काही दिसत नाही, फक्त तोच सर्प या दोरीच्या ठिकाणी दिसतो. कशामुळं, नेत्रदोषामुळं बरोबर दिसत नाही, दोष हे का नाही. म्हणून तो सर्प म्हणजे अन्य ठिकाणी. एवढे 2 शब्द लक्षात राहिले की सगळे आता सगळं भांडवल लक्षात राहत. काय म्हणायचं, अन्य ठिकाणी ही प्राच्य नायकाचं मत असं. पण वारुळ दिसत नाही, ते स्थान दिसत नाही, फक्त स्थान वेगळं. इथं दोरी आणि तिथं वारुळ, म्हणजे स्थान काय झालेलं आहे वेगळं, पण तोच सर्प इथं दिसायचा असं लागतं. असं प्राच्याचं मत. असं प्राच्य मताचं म्हणणं आहे. यावर नैयायिक असा दोष देतात की अन्य ठिकाणी असणाऱ्या वस्तूचे नेत्रदोषाने अन्य ठिकाणी ज्ञान होणे असे अन्यथा ख्याती मानणे अयुक्त आहे. आता त्यांचा ते गुरु म्हणतो, त्याचा म्हणतो हे तुमचं मत बरोबर नाही. का नाही, की तिथला सर्प इथं दिसतो आणि पुन्हा नेत्रात दोष मानायचा. नेत्रात दोष जर मानला तर दिसू नाही, काय नाही, दिसूच नाही. बस चांगले डोळे असताना सुद्धा आपल्या भीतीच्या आड काय आहे, काय दिसतं आपल्याला, नेत्र चांगले नाहीत का, दोष आहे का, नाही. दोष नसताना सुद्धा भिंतीच्या आड काय बाहेर काय असलेला आपल्याला दिसत नाही, तर तुम्ही म्हणता नेत्रात दोष आहे. नेत्रात दोष असल्यामुळं आणि तो सर्प आणि इथं दिसतो. असं कसं होईल,
पण त्या ठिकाणी वारुळ बी दिसला पाहिजे. हा जिथं तुम्ही सर्प पाहिला हा वारुळ बी दिसला पाहिजे. वारुळ दिसला पाहिजे, ते झाड दिसलं पाहिजे, तिथं गवताळ काही दिसलं पाहिजे. ते काही दिसत नाही म्हणतात. आणि केवळ सर्प तिथं दिसतो. पण डोळ्यामध्ये दोष असून सुद्धा तो सर्प दिसतो. डोळे चांगले असून सुद्धा भिंतीच्या काय आहे ते आपल्याला दिसत नाही. आणि हे आपण त्या घरात बसलो आणि तुम्ही म्हणतात तो सर्प तिकडचा कोणाला कोण्या गावात पाहिला होता 50 कोसाच्या तिकडं पाहिला होता सर्प आणि तो इथं दिसतो. सत्य दिसतो पुन्हा. हा पुन्हा सत्य सर्प इथं दिसतो. कसं होईल? लय चुकीचं मत झालं ते. लय चुकीचं मत आहे. तेच बोललो मी मग. हा. तेच सांगलो की आपल्याला वारुळ दिसतं, गवताळ दिसतं. हे का नाही? हे बरोबर आहे का? हे नैव नैविकाचं मत. हं, हे बरोबर मत नाही. कारण फक्त नेत्रदोषाने वारुळस्थ सर्पाचे ज्ञान सन्मुख रजूचे ठिकाणी होते असे म्हणावे तर वारुळस्थ बाकीच्या वृक्षादी पदार्थाचे ज्ञान का होऊ नये. हा दुसऱ्या पदार्थाचे का ज्ञान होऊ नये. वारुळ दिसलं पाहिजे ना. ज्याच्यावर सर्प तुम्ही वारुळ पाहायला म्हणता किंवा झाडावर पाहायला म्हणता किंवा विहिरीवर पाहायला म्हणता, नदीत पाहायला म्हणता. मग ती नदी दिसली पाहिजे, वारुळ दिसलं पाहिजे, त्याला पर्वत दिसला पाहिजे. या पर्वताला आम्ही मोठा नाग पाहिला होता. मग ती का दिसू नाही. केवळ सर्पच का दिसतो. आणि पुन्हा डोळ्यात दोष मारून सुद्धा हे का नाही. डोळ्यात दोष मारल्यानंतर तर दिसूच नाही. आणि डोळ्यात दोष तुम्ही मानता आणि पुन्हा तोच सर्प केवळ दिसतो. भिंतीच्या आड असलेलं काही दिसत नाही. तर कुठं 50 कोसाच्या तिकडचा सर्प पण ढळपुरात पाहिलेला इथं दिसता म्हणता. तुम्ही धोका द्यायचं काय. वास्तविक दोषाने नेत्राचे सामर्थ्य कमी व्हावे. दोषरहित नेत्रास पडद्याचे पलीकडील वस्तू दिसत नाही. मग भिंत्यादी प्रतिबंध असताही वारुळस्थ सर्पाचे ज्ञान कसे होईल. ही वारुळस्थ सर्पाचे ज्ञान कसे होईल. भिंत्यादी सगळ्या आड असताना सुद्धा आणि तो सर्प तुम्ही म्हणता इथं दिसतो हे शक्य नाही. नेत्रात दोष आहे पुन्हा. यात्रा दोष पुन्हा एक नाही. म्हणून तो सर्प म्हणजे त्या सर्पाचं ठिकाण ते इथं दिसायला पाहिजे. पण दिसतंय का. नाही दिसत. ही निर्दोष नेत्राची स्थिती आणि प्राच्य नेत्रात दोष मानून भित्यादी प्रतिबंध असताही वारुळस्थ सर्पाचे ज्ञान सन्मुख रजूचे ठिकाणी मानतात. पण दोषाने सामर्थ्य वाढते असा अनुभव नाही. म्हणून प्राच्यमत असंगत आहे. म्हणून की काय यात्रा दोष असून सुद्धा म्हणजे यात्रा चांगले असताना धडधड सुई पडली तर लांब एका किलोमीटरवर सुई इथं दिसते असा यात्रा दोष नसताना सुद्धा आणि भिंतीच्या काय ते दिसत नाही. ही चांगल्या यात्राची ती. आणि तुम्ही तर म्हणता यात्रा दोष असून आणि 6 कोसाच्या पलीकडचा सर्प पाहिलेला इथं दिसतो. कसं हे शक्य आहे. हे मत कसं आहे. असं तुमचं म्हणणं बरोबर नाही. आमचं ऐका तुम्ही. असं आहे. आता त्याचं स्वतः सांगतो. नवे नायकाचे असे मत आहे की नेत्रदोषाने जी रजू तिचे सर्परूपाने ज्ञान होते. अन्याचे म्हणजे रजूचे अन्य प्रकाराने म्हणजे सर्परूपाने ज्ञान होणे अशा प्रकाराची अन्यता ख्याती मानणे योग्य आहे. आता ही आम्ही जे सांगतो हेच योग्य आहे. कोणतं योग्य आहे. असं ख्यातीचं मत योग्य नाही. हे का नाही. आत्मख्यातीचं मत योग्य नाही. आणि प्राचीन मतवादी जे नायक शास्त्रकार आहेत त्यांचंही मत योग्य नाही. तर आमचंच मत योग्य आहे. कोणतं योग्य आहे की दोरीने आपल्याला दोरीचं ज्ञान झालं. हा काय म्हणतो. दोरी यथार्थ कळाली. ज्ञेय म्हणजे काय. दोरी यथार्थ कळाली. दोरी दिसल्यानंतर त्याच्यावर ती दोरी अन्य रूपाने सर्प रूपाने दिसायली. नंतर दुसऱ्या क्षणात पहिल्या क्षणात काय दिसलं तुम्हाला. दोरी दिसली. ही शुंभाची दोरी आहे. यथार्थ असं कळाली. आणि असं कळाल्यानंतर ती सर्प रूपाने दिसायली पुन्हा दुसऱ्या क्षणात. हे काय कसं पुन्हा पर्वत आहे. एखादा माणूस आहे. हा माणूस म्हणजे हा शामराव
माणूस ओळखला आणि तेच रामराव या रूपाने दिसायला. बरोबर नाही. हे बरोबर आहे. कसा असं म्हणतो. रामरावला ओळखलं पण पुन्हा रामराव दिसायले मग काय दिसते नाही. म्हणजे डोळ्याच्या दोषामुळं. पण ते म्हणतो ना बरोबर माना. ओळखला रामराव आला मग. पुन्हा रामराव दिसताय. पुन्हा रामराव नाही, हे रामराव आहे. म्हणजे ध्येय मानून पुन्हा दुसऱ्याचा आरोप. अन्याचं अन्य ठिकाण. अन्याचे अन्य प्रकाराने अन्याचं अन्य प्रकार. अन्य रूपाने दोरी जे आणि ते अन्य रूपाने सर्व रूपाने दिसत. याने आता इथं ध्येय म्हणजे काय? यथार्थ वस्तू ओळखणे म्हणजे काय? ध्येय. आता तुम्हाला आता ज्ञान झाल्यानंतर हे का नाही, आम्ही तुम्हाला ओळखल्यानंतर तुम्ही नक्की हेच आहे, पण आम्हाला पुन्हा तुम्ही दुसऱ्या रूपाने दिसायले. तुम्ही कसे दिसायले? दुसऱ्या रूपाने. दोन्ही फळारी पण ती सर्परूपाने दिसायली. म्हणजे अन्याचं अन्य रूपाने, अन्याचं अन्य ठिकाणी. अन्याचं अन्य ठिकाणी म्हणजे प्राच्य नाही. अन्य रूपाने नवे नाही. हे दोन एक आहे. म्हणजे दोन्ही ध्येय मानून पुन्हा ती सर्व रूपाने दोरी असं आहे. यावर अख्यातिवादी चिंतामणीचे मतास असा दोष देतात की रज्जू ज्ञेय मानून त्याचे अन्य रूपाने म्हणजे सर्परूपानेचे ज्ञान मानणे हे अनुभव विरुद्ध आहे. हे अनुभवाच्या विरुद्ध आहे. हे कसं आहे? अनुभव कोणालाही असा कोणालाही अनुभव कोणी आता कोणताही मनुष्य आता ही गाय आहे, गाय ओळखली ना, ही गाय आहे, वासरू तिच्या पोटी सगळे धार काढली आणि पत्त्याचे गाय पाडली आणि ती म्हैस रूपाने दिसायची. गायचं ज्ञान झालं तुम्हाला. 10 माणसं बसले इथं काय म्हणतील? एक गाय म्हणाली, एक म्हैस म्हणे, गाडू म्हणाल का? नाही. सगळ्याला गाय रूपाने दिसली. आणि ती दुसऱ्या क्षणाला म्हैस रूपाने दिसायली. असा अनुभव आहे पण असा अनुभव म्हणजे हे रज्जू ध्येय मानून सर्प म्हणजे अन्य रूपाने दिसणं याला नवे नाही. हे योग्य नाही. म्हणून रज्जू ध्येय मानून सर्प दिसणं हे योग्य नाही. कारण काय आहे, ज्या वस्तूचं ज्ञान झालं असताना तीच वस्तू सगळ्यांना दिसणार. ती सर्प रूपाने दिसणं शक्य नाही. हे मत बरोबर नाही. दोरीच्या ठिकाणी दोरीच दिसेल. म्हणजे दोरीच्या ठिकाणी दोरीच दिसेल. अख्यातीवाले दोरीच दिसणार. तिथं दुसऱ्या क्षणाला सर्प रूपाने दिसते का? तुम्ही रज्जू काळे नाही असं म्हणून तुम्ही म्हणता ना, पण दोरीचे यथार्थ ज्ञान झालं ना, की अन्य रूपाने सर्प रूपाने दिसणं नाही. कारण काय झालं पुढे सांगतात, जसे ने असेल तसे ज्ञान होते असा नेम आहे. जसा ज्ञान असेल तसं ज्ञान असा नेम आहे. असा काय नियम. सगळ्याचा अनुभव आहे, सगळ्याला अनुभव येतो हे का नाही. म्हणून काय की सगळ्याचा अनुभव जे जसं ज्ञान असेल. आता आम्हाला हा फोन, आम्हाला एक मोहरी दिसला का पर्वत दिसला? फोनच दिसला. काय दिसला? मोबाईलच ते आता दिसतात हे का नाही. आणि पाकिट आहे, पाकिट म्हणायला असं म्हणणार का तुम्ही? असा अनुभव आहे का तुम्हाला? ती एक वस्तू पुन्हा पहिल्यांदा दुसऱ्या वेळेला दुसऱ्या रूपाने दिसते असा कोणाला अनुभव आहे का? असा अनुभव नाही कोणाला. आणि हे सगळं विरुद्ध तुम्ही म्हणतात. पर्वत पाहिला किंवा मोहरी पाहिली आणि मोहरीवर पुन्हा तुम्हाला पर्वत दिसायला असं नाही आहे का? असा अनुभव नाही. डोंगर ने असेल तर ज्ञान मोहरीचे होणार नाही. चिंतामणी तर ज्ञे रज्जू मानून ज्ञान सर्पाचे मानतो, म्हणून ही अन्यथा ख्याती मानणे योग्य नाही. म्हणजे ही अन्यथा ख्याती मानणं हे
योग्य नाही. कारण तुम्हाला पर्वताचं ज्ञान झालेलं आहे. ही नदी आहे काय की नदी सगळ्याला ज्ञान झालं नदीचं आहे का नाही. आणि त्याच्यावर तुम्हाला अन्य वस्तूचं ज्ञान होणार का. पर्वत त्या नदीवर दिसणार का. मग तुम्हाला पर्वत दिसला नाही. आता पर्वत दिसला बरं का. आता मोहरी दिसायची असं ज्ञान होईल का. मोहरी दिसणार नाही. मोहरी पाहिजे असेल त्याचं पर्वताचं ज्ञान झालं असं काही ह्याचा अनुभव नाही. म्हणजे हे मत असंगत आहे, योग्य नाही. प्राच्य नायकाचं मत योग्य नाही आणि नवे नायकाचं मत योग्य नाही. हे बरोबर नाही असं आहे. दोन्ही नायकाला चिंतामणी म्हणते. हा. चिंतामणी हे शब्द आहे ना. हा. चिंतामणी नवे नाही म्हणजे प्राच्य नाही. हे दोन्हीच. एकच. चिंतामणी त्याला म्हणतात. शास्त्रकार आहे ते चिंतामणी. आख्याती 4 नंबर. आख्यातीवाद्याचे असे मत आहे की ज्यावेळी रज्जूचे ठिकाणी सर्पभ्रम होतो त्यावेळी अंतःकरणाची वृत्ती नेत्रद्वारा बाहेर निघून रज्जू देशापर्यंत जाते. तेथे रज्जूशी वृत्तीचा संबंध होऊन प्रथम रज्जूचे इदम म्हणजे हे काहीतरी इथे पडले आहे असे सामान्य रूपाने ज्ञान होते आणि त्याच वेळी पूर्वी पाहिलेल्या सर्पाच्या ज्ञानाची स्मृती होते. म्हणजे रज्जूचे इदम रूपाने सामान्य ज्ञान पण ते प्रत्यक्ष आणि सर्पांशामध्ये स्मृती अशी प्रत्यक्ष आणि स्मृती ही 2 ज्ञाने मिळून हा सर्प आहे असे एकच ज्ञान भासते. आता याचं मत जरा जवळ यायला म्हणजे याचं मत काय ते मत म्हणजे अन्यथा ख्याती प्राच्य नायक नवे नायक यांचं मत योग्य नाही. आम्ही सांगतो तेच बरोबर आहे. आम्ही जे आता तुम्हाला सांगणार आहे तेच मत माना. कारण या तिघायचं मत तुम्ही काही योग्य मानू नका. आमचे शिष्य व्हा तुम्ही असं म्हणतो हा. कारण तो म्हणतो अंतःकरणाची वृत्ती नेत्रद्वारा बाहेर जाऊन त्या रज्जू देशापर्यंत जाते. आपली अंतःकरणाची वृत्ती नेत्रद्वारा बाहेर जाऊन त्या रज्जूपर्यंत जाते. पण रज्जू रूपाने कळाली नाही. त्या रज्जूचा सामान्य ज्ञान होतं. इदम काहीतरी पडलेलं आहे. रज्जू रूपाने कळाले असेल तर आपल्याला दोरीच दिसली असते. पण रज्जू रूपाने कळाली नाही. ती सामान्य रूपाने इदम म्हणजे कधी काहीतरी पडलेलं आहे. काय पडलं कोणास ठाऊक असा संशय निर्माण झाला. आणि असं संशय निर्माण झाल्यानंतर आणि पूर्वी पाहिला जो सर्प कुठं पाहिला होता हे का नाही त्याची स्मृती झाली. कोणाची त्याची स्मृती पूर्वी पाहिला सर्प वर्षाच्या अगोदर कुठंतरी पाहिला सर्प आणि हे इदम म्हणजे सामान्य ज्ञान काहीतरी पडलेलं आहे आणि स्मृती ज्ञान. ते स्मृती ज्ञान आणि हे प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष सामान्य ज्ञान. प्रत्यक्ष म्हणजे आपल्या समोर ज्ञान आहे. ती इदम म्हणजे दोन्ही प्रत्यक्ष आणि कशी स्मृती कळाली सामान्य रूपांचा इदम आणि ती स्मृती एकदम झाली. आणि हे 2 ज्ञान मिळून हा सर्प आहे असं वाटतंय. पण त्याच्यामध्ये असं असलं की पूर्वीचं ठिकाण हे काही ते लक्षात येत नाही. म्हणजे तो सर्प नाही पण त्याची स्मृती. तो सर्प नाही बरं का. सर्प तो दिसत नाही. तो सर्प इथे दिसायला कोण म्हटलं प्राच्य नाही. हा प्राच्य नाही. प्राच्य नाही. अन्य ठिकाणी. हा हे लक्षात आहे. बरं हे काय फक्त त्याची स्मृती. तो सर्प नाही दिसत. त्या पूर्वी पाहिल्या सर्पाचं काय झालेलं आहे स्मरण झालं आणि हे प्रत्यक्ष सामान्य ज्ञान हे 2 ज्ञाने म्हणून हा सर्प अयम सर्प असं ज्ञान झालं. आणि हेच मानणं बरोबर आहे. बरोबर असं याचं मत. एक भासण्याचे कारण पाहणारा म्हणजे परमात्मा त्याचे ठिकाणी भयकंपादी दोष आणि नेत्र आणि प्रमाण जे नेत्र त्याचे ठिकाणी मंद अंधकारादी दोष असतात. त्यामुळे पुरुषास हा सर्प आहे या ज्ञानात रज्जू अंशाचे सामान्य प्रत्यक्ष आणि सर्पा अंशामध्ये स्मृती ज्ञान असे 2 ज्ञाने आहेत. असा विवेक आणि त्या काली होत नाही. म्हणजे आता काय जो प्रमाता म्हणजे जीव. प्रमाता म्हणजे कोण आहे? जीव. त्या प्रमाते ठिकाणी
स्मृती झाली आणि तो तो प्रमाता म्हणजे जो प्रत्यक्ष ज्ञान पाहतो. कोणतं ज्ञान? दोरी हा? इदम 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 ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान. हे सामान्य ज्ञान आणि स्मृती हे दोन ज्ञान मिळून आणि काय होतं आणि सर्प आहे असं वाटतंय. कारण त्या ठिकाणी असा सर्प दिसत असताना असा विवेक लक्षात येत नाही. मला मला स्मृती व्हायली असं ज्ञान होत नाही एकदम काय व्हायली अशी स्मृती मला व्हायली. असा विवेक. जो सर्प आहे आणि त्याचा पायरावाचा सर्प त्याचं स्मरण असं आणि हे सामान्य ज्ञान असे मात्र. बरं, तो प्रत्यक्ष जर दोरी पाहत असेल तर मग ते सामान्य ज्ञान कसं काय? हा ते प्रत्यक्ष जर पाहत असेल हा तर ते सामान्य ज्ञान कसं मग? प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान. हा हे प्रत्यक्ष दोरी पण कळायला नाही ना. प्रत्यक्ष म्हणजे हा. सामान्य ज्ञान हे प्रत्यक्ष आहे का नाही? म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे समोर आहे. प्रत्यक्ष म्हणजे समोर. समोर हा प्रत्यक्ष म्हणजे समोर. हा. मग दोरी जर समोर असेल तर तिच्याविषयी ज्ञानच होणार ना. हा. पण मंद अंधकार आहे ना. समोर आहे. हा, मंद अंधकार. समोर आहे. हा, पण हे दोरी आहे का सर्प हे काहीतरी इदम म्हणून. इदम. हे प्रत्यक्ष आहे ना आपल्याला. हा. कोणतं? सामान्य. विषय ज्ञान प्रत्यक्ष नाही. नाही. सामान्य ज्ञान प्रत्यक्ष. सामान्य. हा. विषय दोरीचं विषय ज्ञान प्रत्यक्ष आहे का? दोरी दिसली का? नाही. नाही दिसले. नाही. इदम वाटायला. इदम वाटलं ना. ज्ञान सामान्य ज्ञान हे वाटलं. प्रत्यक्ष आहे का? प्रत्यक्ष, हा. आणि ते स्मृती. स्मृती, हा. पण ती स्मृती ती सदा सर्व मला आठवायला लागला स्मरण व्हायला असं मात्र विवेक. असा विवेक होत त्याचा नाही. भ्रम तसा हा? नव्हता. त्याला काय वाटत होतं प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे अप्रोक्ष ज्ञान होतं ना. तसं वाटत तसं नाही. आता प्रत्यक्ष समजा हे समोर येतं हेच महाराज चांगले महाराज मला समजायला अहो, मी हवं असं. प्रत्यक्ष आहे पण चांगलं म्हणून प्रत्यक्ष आहे ना. हा, इदम म्हणून थोडाच प्रत्यक्ष आहे. इदम म्हण नाही ना. इदम म्हण नाही. विशेष प्रत्यक्ष आहे ना. विशेष प्रत्यक्ष. असं हा. म्हणा. इदम काहीतरी पडलेलं आहे. हा काहीतरी पण हे प्रत्यक्ष. हे प्रत्यक्ष. हा, बरोबर बरोबर. तुम्हाला मी घडघड सांगतो दिसतो. त्या त्या अविवेकासच अख्यातिवादी सांख्य प्रभाकर भ्रम असे मानता. हा याला भ्रम असं म्हणतात. हा भ्रम मानतात हा, भ्रम. आहे का नाही? सामान्य प्रत्यक्ष सामान्य ज्ञान प्रत्यक्ष आणि स्मृती. पण मला स्मृती झाली असा विवेक त्या ठिकाणी नसला एकदम. हे का नाही? मग असे स्मृती ज्ञान आणि प्रत्यक्ष सामान्य ज्ञान हे दोन ज्ञाने मिळून आणि हा सर्प आहे हा आख्यात आहे. म्हणजे हा सर्प असा उत्पन्न होता असं सांगितलं आहे. यावर सत्ख्यातिवादी असा दोष देतात की सर्पांशात स्मृती ज्ञान मानले तर केवळ स्मृतीपासून भय वाटणे किंवा पळणे होणार नाही. पूर्वी कधी अरण्यात वाघ पाहून कालांतराने घरात बसलेल्या पुरुषास त्याचे स्मरण झाले तर त्यास भय वाटत नाही किंवा तो पळतही नाही असा अनुभव आहे. आणि सर्पज्ञानाच्या वेळी तर पाहणारास भय वाटून तो पळूही लागतो. हा आता काय हा सत ख्यातीवादी म्हणजे सर्व सत्यच मानणार आहे. जगत सत्य सर्व सर्पही सत्य. याचं मत काय पण हे पुढे लागलं काय की त्यांचं मत फुटतं. कोणाचं? अख्यातीवाल्या. ख्यातीवाद्याचं मत. हा काय लोक खंडित करतो. खंडित करतो म्हणजे कसं खंडित करतो? त्याने काय केलं? स्मृती ज्ञान आणि प्रत्यक्ष सामान्य ज्ञान हे दोन ज्ञाने मिळून काय होतं? हा सर्प आहे असं वाटतं. परंतु हे म्हणणं योग्य नाही. कारण स्मृती आणि आपण जर स्मृतीचा जर विचार केला पूर्वी त्या पंढरपुरात आम्ही भूत पाहिलं होतं. पंढरपुरात काय भूत पाहिलं होतं आणि त्यावर भय असं वाटलं. इतकं पळालो आम्ही सगळे पोहत पळून गेलो. आम्ही सगळं पाहिलं आणि इथं आल्यानंतर आणि सगळे माणसं बसले सगळे घरात बसले आणि ते सगळं स्मरण करायला कुठं त्या भूताचं सगळं सांगायला. इथं बसून मस्त गादीवर बसून मार गप्पा आनंदाने मारायचे. आम्ही भूत पाहिलं होतं पण लय भयंकर भूत होतं. काळं घोर असं दिसलं आम्हाला. पण इथं मस्त आनंदाने सांगायला. मग आता त्या स्मृतीनं भय वाटायला पाहिजे की नाही पाहिजे. पूर्वी वाराणात वाघ पाहिला कशी झाली होती भीती. आणि आनंदाने सांगायला आम्ही वाघ पाहिला होता.
मग अशी स्मृती झाली असताना भय होते का नाही तुम्हाला नाही. सांगता येत नाही नाही ना आणि तो काय म्हणतो आख्याती आपलं काय आख्याती हा आख्यातीवाला काय म्हणतो त्या स्मृती स्मृती हो. आहे का नाही पण स्मृती असं झाले असताना कोणाला भय वाटते काय नाही नाही वाटत सर्प पाहिल्यावर तर माणसं पळतील सर्प पाहिलं तर देवा. पळून जाते मनुष्य दोरी सर्प भय वाटते हा कोणी मारायचा विचार करताय कोणी दगड फेकून आणताय कोणी बॉम्ब आणताय कोणी पळून जात हो. हे का नाही पण असं काय आहे का स्मृती नाही स्मृतीत काहीच नाही आणि मोठा सर्प पाहिला होता सांगायला चांगला स्मरणची सांगा हा मग पळून जातं काही नाही नाही दोरीला सर्प दिसला तर पळतो. हा पळतो म्हणून सर्पांशात स्मृती मानणे योग्य नाही. हा म्हणून सर्प अंशात स्मृती मानणं योग्य नाही म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आणि स्मृती मानणं हे योग्य नाही. शिवाय ज्यावेळी रज्जूचे विशेष रूपाने स्पष्ट ज्ञान होते त्यावेळी सर्वांस असे वाटते की मला रज्जूच्या ठिकाणी सर्पाची मिथ्या प्रतीती झाली होती, मला सर्पाची स्मृती झाली होती असे कोणासही वाटत नाही. असं कोणाला वाटतंय मला स्मृती झाली होती हो नाही. कोणाला वाटत नाही नाही. हे का नाही सर्प पाहिला हा असं वाटतंय हा आणि तो सर्प त्या राज्यावर सर्पही नाही असं बी ज्ञान झालं असं कोणाला स्मृती झाली मला आता स्मृती व्हायची बरं का सर्प दिसायला असं कोणाला वाटतंय का नाही. ह्या अनुभवावरून ब्रह्मकाली सर्पाची स्मृती मानता येणार नाही. दुसरे असे की हा सर्प आहे असे एकच ज्ञान मानले पाहिजे. कारण हा एकच ज्ञान कोणतं हा सर्प आहे असं ज्ञान व्हायचं आहे. कसं आहे हा सर्प आहे. हा सर्प आहे स्मृती मानायचं नाही अन्यथा अन्य ठिकाणी मानायचं नाही अन्यथा अन्य ठिकाणी रूपाने मानायचं नाही हे का नाही बुद्धी सर्पाचा का घडते असं मानायचं नाही तर काय मानायचा हा सर्प आहे असं ज्ञान मानायचं. ते कोणाचं मत आहे सत्ख्याती. सत्ख्याती हा सर्प आहे असं ज्ञान मानायचं. कारण एकाच वेळी अंतःकरणात प्रत्यक्ष आणि स्मृती अशी दोन ज्ञाने होत नसतात. शतावधानी पुरुषास एकाच काली अंतःकरणात अनंत ज्ञाने होतात असे वाटते पण त्यातही सूक्ष्म कालाचे अंतर आहे. गुलाबाच्या फुलाच्या शेकडो पाकळ्या एकावर एक जुळून त्यात सुईने भोग पाडले तर सर्व पाकळ्यास एकदम भोग पडले असे दिसते पण प्रथम पाकळीचा छेद झाल्याशिवाय दुसऱ्या पाकळीचा छेद कसा होईल असा विचार मनात आला तर सूक्ष्म कालाचे व्यवधान मानावे लागते. या एकंदर कारणावरून आख्यातीवाद्याचे मत असंगत आहे. म्हणजे या सगळ्या कारणाला आख्याती वाद्याचं मत काय आहे असंगत आहे. असंगत आहे. कारण हा गुलाबाच्या पाकळीचा जो दृष्टांत त्याने सांगितला कोणा सत्ख्यातीवाद्या गुलाबाची पाकळी आपण झाड करत असताना आपण एकदम काय करतो स्वीट असतं एकदम गोष्टी सारखे वाटतात. हा दृष्टांत कशा कसा दिला त्याने की स्मृती ज्ञान आणि प्रत्यक्ष सामान्य ज्ञान आणि प्रत्यक्ष सामान्य ज्ञान हे दोन ज्ञानामुळे हा सर्प होतो. पण त्याचं हे मत पडण्याकरता त्याने गुलाबाच्या पाकळीचा दृष्टांत दिला. कारण कोणालाही असं वाटतं की मनुष्य एकटा असून सगळा कारभार पाहतो एकदम सगळा कारभार घरात काय चाललं इकडं काय चाललं तिकडं काय चाललं सगळं काय चाललं. बाई स्वयंपाक करत असताना भाजी इकडं शिजवते वरण इकडे शिजवते स्वयंपाक लाटणं सुरू आहे आणि एकदम वाटतं की एकदम स्वयंपाक कसा काय करणे असं वाटतंय का नाही. हो पण एकदम होत नाही. याच्याकडे गेली क्रमाक्रमाने भाजीकडे गेली भाजीकडे आणणार एकच आता भाजी हलवा लागली बाई चपातीकडे लक्ष आहे का नाही भाजीतच आणि काही म्हणजे भिन्न भिन्न नाही. तसं गुलाबाच्या पाकळीला आपण एकदम सुविधा असल्यानंतर पहिल्या पाकळीचा छेद झाल्याशिवाय दुसऱ्या पाकळीचा छेद होत नाही. एवढं तरी होणार सूक्ष्मांतर ज्ञान होत नाही. स्मृती ज्ञान आणि प्रत्यक्ष सामान्य ज्ञान हे दोन ज्ञान मिळून एकदाच होत नाही. शक्यच नाही. एखादा पत्ता खेळणारा मनुष्य बाहेरून आला एखादा
चला हो रामराव चला राम राम घातला त्याने पाहिलं की असं पण त्याला ज्ञान झालं नाही. त्याची वृत्ती कुठं होती? सत्य. कारण माणसाला डोळ्याने दिसतंय असं का त्याला काही सायत आहे डोळ्याला? हा वृत्तीची कशाला? डोळ्यात असं मनुष्य पाहायला डोळे उघडून. मग आता केवळ डोळ्याने वस्तू दिसती का? कसं नाही नाही. वरती लागते. वृत्तीला आहे. म्हणजे एकदम आपण ऐकलं असताना मग कानाने ऐकायला होता कशानं? काना वाचून ऐकलं जातंय का? काना वाचून नाही. काना वाचून नाही. नाही. आणि पण कानाला कानाने- ऐकायला येत नाही. मग तिथं वृत्तीची गरज आहे. अंतकरण वृत्ती लाग- कर्णद्वारा बाहेर जाऊन शब्दाचं ज्ञान करून घेणं हे का नाही? वृत्ती ही वृत्ती इतकी चंचल आहे. जाता येता नंदे चंचलम हे मनः कृष्ण परमात्मे बलवत निवडम. ही अंतकरणाची वृत्ती नेत्रद्वारा कर्णद्वारा नासिकद्वारा त्वकद्वारा बाहेर जाते. केवळ ज्ञानेंद्रियाने ज्ञान होते का? नाही. तिथं वृत्तीची गरज आहे. कारण वृत्ती नेत्रद्वारा जर बाहेर गेली, डोळे उघडून पाहिला मनुष्य आरामी मनुष्य, पण याची वृत्ती कुठं होती? पट्टे खेळण्यासाठी वृत्ती, पण डोळे तिकडे गेले एकदा, पण डोळ्यांच्या मनुष्य दिसला नाही. का दिसला नाही? वृत्ती नाही. वृत्ती इथे आहे. त्या पट्ट्यामध्ये भूम झालेली वृत्ती, ते ज्ञान व्हायला पाहिजेत का नाही? डोळ्यानं पाहिला त्या डोळ्याच्या पायात पण वृत्ती गेली नाही. वृत्ती गेली नाही म्हणून डोळे त्याच्याकडे गेले. त्याला वाटतं माझ्याकडे पाहिलंय मी, मला बोलणार त्या नाही. माणसानं मला पाहिलंय, मला बोलणं सुद्धा नाही. कारण वृत्ती इकडे शिकतली होती पक्क्यात आणि डोळे तिकडे होते. त्या डोळ्याला ज्ञान झालं का नाही? तसं की या माणसाला असं वाटतं की एकदम मनुष्य कारभार सगळा पाठवलं, शेतीकडे लक्ष, नोकरीकडे लक्ष, इकडे शिवायला लक्ष, सगळे लक्ष सगळं एकटाच पाहतो. हो. म्हणून एका वृत्तीत एकच ज्ञान होतंय, दोन ज्ञान होत नाही. कुत्र्याला भुकता येईल, पीठ खाता येतं, पिठं खाणं भुकणं काय शक्य नाही. पिठच काय नाही हो. नाही तर बघू. एवढंच होईल का? पिठं खाणं भुकणं विसरू असं आहे. म्हणजे काहीतरी व्यवधान मानायला पाहिजे. 5. सत्ख्याती. सत्ख्यातीवाद्याचे असे मत आहे की जेव्हा रजूच्या ठिकाणी सर्पाचा किंवा शुक्तीचे ठिकाणी रजताचा लोकात भ्रम मानतात, तेव्हा सर्पाचा किंवा रजताचा भ्रम नसतो. त्यावेळी रजूचे किंवा शुक्तीचे ठिकाणी सर्प किंवा रजत सत्तेच उत्पन्न होते. आता काय आहे की हा सत्ख्यातीवादी सगळ्यांचं मत याने सगळं हे करून टाकलं समजायचं. अन्यथा ख्याती आख्याती हे मत बरोबर नाही, यांचा संप्रदाय बरोबर नाही. आमच्या संप्रदायामध्ये तुम्ही या की आमचा संप्रदाय काय सांगतो की रज्जूवर सर्पाचा अध्यास ज्यावेळेस झाला, शुक्तीवर चांदीचा अध्यास झाला, तो अध्यास नाही तर सत्य चांदी आणि सत्य सर्प आहे. काय सत्य. चांदी आपल्याला शुक्तीवरती म्हणता भासली, ही भासली नाही, सत्याचे. तर शक्तीच्या ठिकाणी चांदी आहे. रजूच्या ठिकाणी तुम्हाला दिसतं सर्प, तो सत्य सर्प आहे, कुठून आला नाही. आणि ते दोरी सर्परूपाने दिसली नाही, तर ती सर्पाची बुद्धी सर्पाचा आकार धारण करते असं नाही. तर काय तो त्या दोरीवर सर्प तुम्हाला दिसला ना, तो सत्य आहे. चांदी तुम्हाला शक्तीवर दिसली ना, ती चांदी कशी? सत्य. कारण हे सगळे पंचकृत पंचमहाभूताचं हे कार्य. कोणाचं? पंचकृत पंचमहाभूताचं हे काय कार्य. आणि पंचमहाभूत हे सत्य आहे. पंचमहाभूत पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश हे कसे? सत्य आहे. आणि त्या पंचकृत म्हणजे काय? मिश्रण झालेलं. काय झालेलं आहे? मिश्रण झालं. पंचभूताचा गोंधळ. त्याला येथे काही नाही. म्हणजे हे सगळे आता आपल्याला काय आहे? पृथ्वी आहे. या पृथ्वीमध्ये आकाश आहे,
जल आहे, वायू, वायू आहे, अग्नी, अग्नी आहे. कशात? पृथ्वी. आपण जर काय केलेलं, जमीन जर खोदली आपण, उष्ण लागते का थंडी? उष्ण. मग तिचा अग्नीचा आहे का नाही? पृथ्वीचा काठिण्य भाग आहे. आहे का नाही? आणि थोडा वलावा लागतो का नाही? पाण्याचा. जल आहे का नाही? आणि ते झकोळ असं बाहेर कुठलं खडखड असते का नाही? म्हणजे आकाश आकाश आहे. आहे का नाही? स्पर्श व्हायचा आहे. आहे. म्हणजे प्रत्येक भूत एकमेकात मिश्रण झालेले आहे का नाही? आता वायूचा गुण, आता भिंत पडेल काय वाजते? आवाज येतो. आवाज येतो, भड 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 भड. म्हणजे आकाशच्या भिंती आहेत. म्हणजे सगळे पंचकृत पंचमहाभूताचं हे सगळं एकमेकात प्रवेश आहे. आता चांदीमध्ये, सर्पामध्ये, सर्पाचं शरीर तरी कशाचं आहे? पंचमहाभूताचं. पंचकृत पंचमहाभूताचं. आपलं शरीर तरी पंचमहा. तेच. पंचकृत पंचमहाभूताचं. आपल्या शरीरामध्ये पृथ्वी आहे, जल आहे, वायू आहे आणि आकाश आहे, अग्नी आहे का? आपलं शरीर गरम लागते का नाही? त्याला लागते, म्हणजे अग्नी आहे. म्हणजे सगळे पदार्थ पंचकृत पंचमहाभूताचे रचित आहे. आणि ही सत्य आहे. आणि रज्जूवर सर्पंच तुम्हाला दिसला हा सत्य आहे. आणि चांदी सुद्धा सत्य. सत्य. कोणताही पदार्थ त्यात पंचकृत पंचमहाभूताचेच पदार्थ असतात. माती असो, जल असो, जलामध्ये सुद्धा काय आहे? सगळे आकाश आहे का नाही? जर जलामध्ये आकाश नसतं तर तुम्ही हात घातला असता? ज्या अर्थी पाण्यात हात जातो त्या अर्थी आकाश. उडी मारल्यानंतर तुम्ही खाली बुडात जाता त्या अर्थी आकाश आहे. आकाश आहे. हे का नाही? काठीने लागते का नाही तुम्हाला? थोडं तरी पाणी पृथ्वी आहे. स्वच्छ होतं का नाही पाण्याचं? म्हणजे सगळे पंचकृत पंचमहाभूताचे सगळं कार्य, म्हणजे सर्प सुद्धा पंचकृत पंचमहाभूतात शरीर आहे. म्हणजे सत्य हा. हा जगत सत्यवादी. सत्य. काय सत्य? सर्प सत्यच आहे, भासला नाही, कुठून आला नाही. आणि ते दोन्ही रूपाने सर्प हा दिसला नाही. हे काय? कारण जगातील सर्व पदार्थ पंचकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न होतात. म्हणजे सर्व पदार्थाचे अवयव पंचमहाभूतात आहे. शुक्ती देशात शुक्तीचे अवयवाबरोबर रजताचेही अवयव शोधित असतात. ज्याप्रमाणे शुक्तीचे अवयव सत्य आहेत, त्याप्रमाणे रजताचेही अवयव सत्य आहेत, मिथ्या नाहीत. त्या सत्य रजतावयवापासून सत्य रजत उत्पन्न होऊन त्याची प्रतीती येते आणि शुक्ती ज्ञानाने रजताचा आपल्या अवयवामध्ये ध्वंस म्हणजे नाश होतो. अशा प्रकाराने रज्जू सर्पामध्ये किंवा शुक्ती रजतामध्ये सत्य सर्पाची व सत्य रजताची प्रतीती होते. म्हणून सत्ख्याती मानणे योग्य आहे. म्हणून आजची मानणं हेच योग्य आहे. पंचकृत पंचमहाभूताचे सर्व कार्य आहे. म्हणून सर्प सत्य आहे, चांदी सत्य आहे आणि फळावर भाषेला पुरुष आहे सत्यच आहे. कारण ज्यावेळेस तुम्हाला दोरीचं ज्ञान होईल, ज्यावेळेस तुम्हाला शक्तीचं ज्ञान होईल आणि त्यावेळेस शक्तीचं ज्ञान झाल्यानंतर त्या चांदीचा भाऊ म्हणजे नाश होतो. पण तो नाश कशाचे? ती चांदी कुठे गेली? शिंपी